जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान वाढलेलं असून तापमान 38 अंशांवर पोहोचल्याची माहिती आहे। तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आणि त्यामुळे जळगाव शहरामधील मुख्य रहदारीवरील रस्ते सुद्धा निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या। जळगाव शहरामध्ये तापमान वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा पालिका प्रशासन करत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। पाहूया। उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मार्च महिन्याअखेर तापमान वाढीला सुरुवात झालेली आहे। आपण आता जळगाव शहरातील मुख्य चौकात आहोत आणि आपण बघू शकतो की दुपारच्या वेळी या ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे। मात्र दुपार असल्यामुळे तापमान जास्त असल्यामुळे नागरिकांनी बाहेर निघणं टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जर आपण विचार केला तर जळगाव शहरात जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी आता डोक्याला कपडा, टोपी, रुमाल बांधून बाहेर निघणं सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर हवामान विभागातर्फे देखील अनेक जिल्ह्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। जळगाव जिल्ह्याला देखील जे नागरिक आहेत त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच हवामान विभागातर्फे ज्या विविध शासकीय आस्थापना आहेत त्यांनी देखील नागरिकांना त्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांनी देखील या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। अजून मार्च महिन्याचा अखेर सुरू आहे। एप्रिल आणि मे महिन्यात अजून उष्णतेची लाट होऊन अजून तापमानात वाढ होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात येत आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।